बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडची ॲडव्हर्टाइज आपण बराच वेळेला टीव्हीला बघतो. पण हा बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड आहे काय? ते आज आपण समजून घेऊया. सो आपण पूर्ण डिटेलमध्ये या फंडला समजून घेऊया, की हा नक्की काय आहे? तो कसा वर्क करतो? कोण-कोण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतं? कधी इन्व्हेस्ट केले पाहिजेत? त्याचे रिटर्न्स कसे असतात? टॅक्सेशन काय आहे? त्याचं एक्झिट लोड आणि ओव्हरऑल कन्क्लुजन. ओके. तर बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडच्या नावातच आहे, की तो काय करतो? बॅलन्स क्रिएट करतो. म्हणजेच काय? की तो इक्विटी आणि डेट या दोन्हीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. तर तुम्हाला प्रश्न पडेल, की असे बरेच सारे फंड आहेत, की जे इक्विटीमध्ये पण करतात, डेटमध्ये पण करतात. पण ह्याच्यामध्ये असं युनिकनेस काय आहे, ते आपण बघूया. पण त्याच्या अगोदर तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी एक गोष्ट सांगते, की बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडलाच डायनॅमिक असेट अलोकेशन फंड असंही बोललं जातं. सो जर तुम्हाला कधी कोण बोलेल, की मी डायनॅमिक असेट अलोकेशन फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेत, तर कन्फ्यूज होऊ नका. सो बॅलन्स ॲडव्हान्टेज आणि डायनॅमिक असेट अलोकेशन हा सेमच आहे. ओके. सो तो कसा वर्क करतो? तर हा एक हायब्रिड फंड आहे, जो इक्विटी आणि डेटमध्ये इन्व्हेस्ट करतो. पण ह्याच्यामध्ये असं आहे, की ह्याच्यामध्ये पूर्ण फंड मॅनेजरला फ्लेक्सिबिलिटी आहे. तो 0 पासून 100 पर्यंत कितीही इक्विटी आणि डेटचं एक्सपोजर चेंज करू शकतो. नॉर्मली इक्विटी फंडमध्ये 50% to 60% कंपल्सरी त्यांना इक्विटी एक्सपोजर ठेवावंच लागतं. पण ह्याच्यामध्ये ॲज पर मार्केट सिच्युएशन फंड मॅनेजर 0 to 100% कितीही बदलू शकतो. सो हा कसा वर्क करतो? तर समजा मार्केट जर वाढत असेल, तर ते काय करतात इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त वाढवतात. म्हणजे त्यांचं जे काही एक्सपोजर आहे ते इक्विटीमध्ये जास्त वाढवतात. पण ते जर मार्केट पडायला लागत असेल, पडत असेल, तर ते काय करतात इक्विटीमधलं एक्सपोजर कमी करतात आणि जास्त इन्व्हेस्टमेंट ही डेट फंडमध्ये करतात. ज्याने काय होतं तो बॅलन्स व्हायला मदत होतो आणि जेणेकरून मार्केट व्हॉलॅटिलिटीमध्ये ना रिस्क कमी होते. सो ह्याच्यामध्ये कधी इन्व्हेस्ट केले पाहिजे? तर बेस्ट टाईम इन्व्हेस्ट करण्याचा हा ह्या फंडमध्ये असं आहे, की तुम्ही ह्याच्यामध्ये तर कधीही इन्व्हेस्ट करू शकतात. असं काही स्पेसिफिक टाईम नाही आहे. पण जर मार्केट वाढतंय किंवा टॉपला आहे, तर त्या टायमिंगला इन्व्हेस्ट केलेलं बेटर आहे. का? कारण की तिथे तर तुम्ही इक्विटीमध्ये एक्सपोजर घ्यायला जाणार नाही. सो बेटर आहे, की मी काय करेल, बॅलन्स एडव्हांटेज फंडमध्ये एक्सपोजर घेईल. जेणेकरून काय होईल, माझा फंड जरी इन्व्हेस्टमेंट केला मी मार्केट व्हॉलटाईल असताना, तरी सुद्धा त्याला मला भीती नाही वाटणार किंवा रिस्क नाही वाटणार. अदरवाईज आपण जर मार्केट डाऊन असेल पूर्णपणे, तर आपण काय करतो, इक्विटी एक्सपोजर घेतो. कारण की आपल्याला माहिती असतं पुढे जाऊन मार्केट वाढणार आहे. सो म्हणून बेस्ट टाईम आहे, की जर मार्केट ऑलरेडी वाढलं असेल किंवा खूप जास्त वाढत असेल, तर त्यावेळेस तुम्ही बॅलन्स एडव्हांटेज फंडमध्ये टाकू शकतात. पण जर मार्केट ऑलरेडी लो असेल, तर बेटर आहे, की तुम्ही इक्विटी एक्सपोजरला जाऊ शकता. ओके. सो ह्याच्यामध्ये कोण इन्व्हेस्ट करू शकतो? हू शुड इन्व्हेस्ट? सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये त्या लोकांनी इन्व्हेस्ट केलं पाहिजे, ज्यांना रिस्क घ्यायची नाहीये जास्त. कारण की आपण इक्विटीमध्ये जातो, तर त्याच्यामध्ये काय आहे, आपण जास्त रिस्क घेतो. पण इथे तुम्हाला ऑप्शन आहे, की तुम्हाला रिस्क काय करायची आहे? बॅलन्स करायचे आहे. सो तुम्ही जर मॉडरेट रिस्क टेकर असाल, तर तुम्ही या फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेलं बेटर आहे. आणि समजा अशी लोकं आहेत, की ज्यांनी ऑलरेडी इक्विटीमध्ये भरपूर सारं एक्सपोजर घेतलेलं आहे, पण त्यांना आता जास्त एक्सपोजर नाही घ्यायचं किंवा अजून जास्त रिस्क नाही घ्यायची सो उरलेला फंड जो आहे किंवा उरलेली एस-आय-पी इन्व्हेस्टमेंट असेल, लमसम इन्व्हेस्टमेंट असेल, ते बॅलन्स एडव्हांटेज फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. सो आता ह्याच्यामध्ये तुम्हाला किती रिटर्न्स मिळणार? किती रिटर्न तुम्ही एक्स्पेक्ट करू शकतात? तर ह्याच्यामध्ये तुम्ही 8% ते 12% रिटर्न तुम्ही एक्स्पेक्ट करू शकता. सो या रेंजमध्ये एक चांगले रिटर्न्स ह्याच्यामध्ये मिळतात. ह्याचं टॅक्सेशन कसं असतं? तर जर ह्या फंडमध्ये जर फंड मॅनेजरने 65% पेक्षा जास्त एक्सपोजर हे इक्विटीमध्ये घेतलं असेल ना, तर तुम्हाला इक्विटी टॅक्सेशन लागतं. म्हणजेच शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जर तुम्हाला तुमचं 1 वर्षाच्या आधी तुम्ही काढलं, तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागणार 15% आणि जर तुम्ही 1 वर्षाच्या नंतर काढलं, तर तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेन लागणार 12.5% अबोव्ह 1.25 लाख. ओके. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि पण जर एका फंडमध्ये म्हणजेच बॅलन्स एडव्हांटेज फंडच्या एखाद्या फंडमध्ये त्यांनी डेटचं एक्सपोजर जास्त घेतलं असेल, तर तुम्हाला ॲज पर डेट तुम्हाला टॅक्सेशन लागणार. जे असणार तुमचा जो एक टॅक्स भरायचा जो स्लॅब रेट आहे तुमचा, त्याच्यानुसार तुम्हाला टॅक्सेशन लागणार. म्हणजेच काय, की फंड कॅटेगरी सेम आहेत, पण फंड टू फंड म्हणजे मे बी एच-डी-एफ-सीचा फंड असेल, आदित्य बिर्लाचा फंड असेल, एस-बी-आयचा फंड असेल. सो कोणत्याही वेगवेगळ्या ए-एम-सीजने कसं इक्विटी एक्सपोजर घेतलं आहे, त्याच्यानुसार त्यांचं टॅक्सेशन डिसाईड होईल. तर ह्या फंडमध्ये किती वेळ तुम्ही एक्झिट लोड आणि ते कसं आहे ते बघूया. सो एक्झिट लोड ह्याच्यामध्ये 1% आहे. म्हणजे विदिन 1 इयर जर तुम्ही पैसे विथड्रॉ करतात, तर तुम्हाला 1% एक्झिट लोड लागतो. पण ह्याच्यामध्ये काही फंड असेही आहेत, जे 7 डेज नंतर जर तुम्ही काढले, तर तुम्हाला काहीही एक्झिट लोड लागत नाही. सो असे स्पेसिफिक फंड पण आहेत आणि काही-काही फंड्सची कॅटेगरी जी आहे ती वेगवेगळी आहे. वेगवेगळे एक्सपोजर देतात. म्हणजे काही फंड 90 डेजने देतात. ज्याच्यामध्ये तुम्ही जर 90 डेजने काढले,
तर तुम्हाला काही एक्झिट लोड लागत नाही. पण एव्हरेजली मेजॉरिटी जर तुम्ही वर्षाच्या आतमध्ये पैसे काढले तर तुम्हाला 1% एक्झिट लोड लागतो आणि ह्याचा होल्डिंग पिरियड आयडली 3 इयरचा 3 इयर्सचा असला पाहिजे. 3 वर्षाचा असला पाहिजे. का माहितीये का? कारण की शॉर्ट टर्म मध्ये मार्केट बऱ्याच वेळेला व्हॉलेटाईल असं काही होऊ शकतं. सो 3 वर्ष हा आयडली कुठच्याही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर एक आयडल टाइम आहे. सो जर तुम्हाला बॅलन्स ऍडव्हान्टेज फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल, कमी रिस्क घ्यायची असेल, तर तुमच्यासाठी हा फंड बेस्ट आहे. सो कन्क्लुजन काय? तर हा फंड असा फंड आहे, की ह्या फंडमध्ये आहे ना, आपण मार्केट प्रेडिक्ट नाही करत, तर मार्केट जसं चेंज होतं त्याच्यानुसार आपण काय करतो, आपण म्हणजे जो आपला बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड मॅनेज करणारा जो फंड मॅनेजर असतो, तो काय करतो, तो फंड मॅनेज करतो अकॉर्डिंगली जसं मार्केट चेंज होतं त्याच्यानुसार तो चेंज करतो अलोकेशन त्याचा, नाही की तो प्रेडिक्ट करत. सो हा फंड एकदम बेस्ट फंड आहे ज्या लोकांना जास्त रिस्क नाही घ्यायची किंवा ऑलरेडी एक्सपोजर इक्विटीमध्ये जास्त आहे आणि आता अजून इक्विटी एक्सपोजर जास्त नाही घ्यायचं, मॉडरेट रिस्क घ्यायची आहे आणि ते 8% टू 12% रिटर्न मध्ये सॅटिस्फाय आहेत, हॅप्पी आहेत, त्या लोकांसाठी बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड हा बेस्ट फंड आहे. ओके. सो आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. तुम्हाला काहीही क्वेश्चन असेल बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड बद्दल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत शेअर करा. तुम्हाला जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर मी खाली लिंक दिली आहे. त्या लिंकवरती जावा आणि त्याच्यावरती क्लिक केल्यावरती तुम्ही माझ्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चालू करू शकता. ओके. थँक यू सो मच.